जरा मुखड़ा दिखा दो। हम तर मित्रांनो, या प्रकारचा व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला कॅपकट ॲप्लिकेशनची गरज लागणार आहे। पण मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॅपकटला रन करण्यासाठी तुम्हाला प्ले स्टोअरवरून कोणत्याही एखाद्या VPNचं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे आणि तो VPN तुम्हाला कनेक्ट करून घ्यायचा आहे। तर इथे बघू शकता मित्रांनो, मी टर्बो VPN डाउनलोड करून तो कनेक्ट देखील केला आहे। आणि जर मित्रांनो तुम्ही VPN कनेक्ट केला नाही तर तुमचा व्हिडिओ कसल्याही प्रकारे या ठिकाणी होणार नाही। ओके, तर मित्रांनो, VPN कनेक्ट केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझ्या वेबसाईटची लिंक दिल्या, ते वेबसाईटवरती तुम्हाला यायचं आहे। वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला सुरुवातीलाच एक कॅपकट टेम्पलेट नावाचं एक बटन मिळेल। सिंपल त्या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर या प्रकारचा इंटरफेस ओपन होईल। नंतर मित्रांनो, या वेबसाईटमध्ये तुम्हाला थोडंसं खाली स्क्रॉल करायचं आहे आणि स्क्रॉल केल्यानंतर स्टार्टिंगलाच तुम्हाला बघू शकता या प्रकारे आपलं जे काही टेम्पलेट आहे ते या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटेल। तर सिंपली मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे ते बघू शकता, यूज टेम्पलेट इन कॅपकटचा जो काही ऑप्शन आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर हे जे काही टेम्पलेट आहे ते डायरेक्ट तुमच्या कॅपकटमध्ये रिडायरेक्ट होऊन जाणार आहे। तर मित्रांनो, या प्रकारे बघू शकता आपले कॅपकटमध्ये रिडायरेक्ट झाले। तर खाली जो काही यूज टेम्पलेटचा ऑप्शन येतो आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर फोटोच्या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही ज्या पण फोटोचा व्हिडिओ या ठिकाणी बनवणार आहे त्यातला फोटो तुम्हाला तिथे ॲड करायचा आहे। आता बघू शकता, डेमोसाठी मी हा फोटो ॲड करणार आहे, तर फोटो ॲड करून घेतला आहे। आणि जर मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की हा फोटो थोडासा ॲडजस्ट करावा वाटतोय मला, तर सिंपली इथे जो काही खाली फोटो दिसतोय त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्ही व्यवस्थित कसा पाहिजे तसं तुम्ही ॲडजस्ट करून घेऊ शकता। तर मी मित्रांनो बघू शकता या प्रकारे मी ॲडजस्ट करून घेतलं आहे। ॲडजस्ट केल्यानंतर खाली कन्फर्मवरती क्लिक करायचं आहे आणि जो काही प्रिव्ह्यूचा ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करून प्रिव्ह्यूवरती क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो, प्रिव्ह्यू केल्यानंतर आता बघू शकता आपल्या फोटोला इफेक्ट इथे ॲप्लाय झाला आहे। फोटोला इफेक्ट ॲप्लाय झाल्यानंतर तुम्हाला इथे जे काही स्टार्टिंगचं टेक्स्ट आहे तर हे तुम्हाला चेंज करायचं आहे आणि आपले जे काही सॉन्गचे लिरिक आहेत ते लिरिक्स तुम्हाला इथे ॲड करायचे आहेत। त्यासाठी मित्रांनो तुम्हाला इथे टेक्स्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। टेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर हे जे काही ते तुम्हाला ऑप्शन दिसतो आहे टेक्स्टचा, त्याच्यावरती तुम्हाला डबल टॅप करायचं आहे आणि हे जे काही टेक्स्ट आहे ते तुम्हाला रिमूव्ह करून घ्यायचं आहे। टेक्स्ट रिमूव्ह केल्यानंतर आता मित्रांनो तुमच्या फोनच्या इमोजीमध्ये जायचं आहे आणि तुम्हाला ज्या कोणत्या पण 2 इमोजी आवडतील त्या इमोजी तुम्हाला ॲड करून ह्या 2 इमोजीच्या मध्ये तुम्हाला येऊन जायचं आहे आणि ते जरा मुकडा हे तुम्हाला टाईप करून घ्यायचं आहे। तर बघू शकता मी टाईप करून घेतलेलं आहे। टाईप केल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला खालच्या बाजूला यायचं आहे, बघू शकता या प्रकारे स्पेस देऊन, आणि या प्रकारे स्पेस देऊन खाली आल्यानंतर दिखा दो असं तुम्हाला टाईप करायचं आहे। ओके, या प्रकारे टाईप केल्यानंतर आता मित्रांनो इथे बघू शकता तुम्ही सिम्बॉलवरती आल्यानंतर हे एक सिम्बॉल तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे आणि इथे 3 वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे, म्हणजे तुम्हाला समजलं असेल ह्याचा अर्थ। नंतर तुम्हाला इथून डनवरती क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो या प्रकारे क्लिक केल्यानंतर बघू शकता आपला व्हिडिओ आहे तो व्हिडिओ झाला आहे, पण यामध्ये तुम्हाला सॉन्ग ॲड करायचं आहे। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला एक्सपोर्ट करायचा आहे। एक्सपोर्ट करण्यासाठी एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करायचं आहे आणि एक्सपोर्ट विदाउट वॉटरमार्क म्हणजे जे काही टिकटॉकवरती आहे ते तुम्हाला एक्सपोर्ट करायचं आहे। आणि टिकटॉक आपल्या इंडियामध्ये बॅन आहे, त्यामुळे आपला टिकटॉकचा काही विषय नाही, आपला जो काही व्हिडिओ आहे तो विदाउट वॉटरमार्क सेव्ह होऊन जाईल। तर मित्रांनो व्हिडिओ एक्सपोर्ट झाल्यानंतर आता तुम्हाला इथून डन करायचं आहे। डन केल्यानंतर आपलं जे काही कॅपकट वगैरे असणार आहे ते तुम्हाला पूर्णपणे क्लोज करायचं आहे आणि नंतर त्या कॅपकट ॲप्लिकेशनला ओपन करून घ्यायचं आहे। ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे। जो काही व्हिडिओ आपण आता एक्सपोर्ट केला त्याला तुम्हाला इथे ॲड करायचं आहे। ॲड केल्यानंतर इथे स्टार्टिंगला बघू शकता तुम्हाला म्यूटचा ऑप्शन दिसतो आहे, त्याच्यावरती क्लिक करून ह्याचा साऊंड जो काय आहे तो तुम्हाला पूर्णपणे म्यूट करून घ्यायचा आहे। साऊंड म्यूट केल्यानंतर आता तुम्हाला एकदम एंडिंगला यायचं आहे। एंडिंगला आल्यानंतर ह्याची जी काही एंडिंग आहे ती तुम्हाला डिलीट करून टाकायची आहे। एंडिंग डिलीट केल्यानंतर आता मित्रांनो बघू शकता हे जे काही टेक्स्ट आहे ते टेक्स्ट इथे बरोबर आपलं म्हणजे टेक्स्ट पण येत नाही फोटो पण येत नाही अशा पोझिशनला तुम्हाला यायचं। ओके, आता इथे बघू शकता आपला फोटो पण नाही आणि टेक्स्ट पण नाही, तर बरोबर ह्या पोझिशनला आल्यानंतर या व्हिडिओला सिलेक्ट करायचं आहे आणि स्प्लिटच्या ऑप्शनवरती क्लिक करून त्याला स्प्लिट करून घ्यायचं आहे। नंतर मित्रांनो हे बघू शकता टेक्स्ट जे काय आहे ते खूप मोठं दिसतंय। तर सिंपल त्यासाठी मित्रांनो हा जो काही पहिला टेक्स्ट म्हणजे आपले जे काही लिरिक्सचा पार्ट आहे तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आणि ह्याची साईज तुम्हाला या प्रकारे अशी कमी करून घ्यायची आहे। तर मित्रांनो या प्रकारे साईज कमी केल्यानंतर आता तुम्हाला स्टार्टिंगला यायचं आहे। इफेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर ट्रेंडिंगमध्येच तुम्हाला इथे बघू शकता खाली थोडंसं आल्यानंतर इथे क्रोमॅटिक हा जो इफेक्ट बघायला भेटेल म्हणजे ग्लिच इफेक्ट आहे थोडक्यात। तर सिंपली मित्रांनो हा इफेक्ट तुम्हाला ॲड करायचा आहे आणि जेवढे आपले लिरिक्स आहेत तिथेपर्यंत ह्याला असं ॲड करून घ्यायचं आहे।
तर मित्रांनो एवढं ॲड करून झाल्यानंतर आता इथून तुम्हाला बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर ऑडिओचा जो काही ऑप्शन आहे म्हणजे ते ॲड ऑडिओचा, तर त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. एक्स्ट्रॅक्टवरती क्लिक करून जर तुमच्याकडे एक्स्ट्रॅक्टवरती नका क्लिक करू, साऊंडवरती क्लिक करायचं आहे. आणि तुम्हाला मी सॉन्गची लिंक जी आहे ती आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्सला दिल्या, तिथून जे काय आपलं सॉन्ग आहे ते तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे. आणि डाउनलोड केल्यानंतर इथे बघू शकता हे जे काही सॉन्ग दिसतंय तर सिम्पली ॲडच्या बटनवरती क्लिक करून त्याला ॲड करून घ्यायचं आहे. तर हे सॉन्ग बरोबर मित्रांनो आपल्या व्हिडिओपर्यंत सेट होईल. आणि आता बघू शकता मित्रांनो ज्या प्रकारे तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला होता त्या प्रकारचा आपला व्हिडिओ इथे क्रिएट झालेला आहे. व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी जस्ट शेअरच्या बटनवरती क्लिक करायचं आहे आणि आपला जो काही व्हिडिओ आहे तो व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो एवढंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मित्रांनो भेटूया आपण पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.